राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुढे या पुढे या। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय, योगराज तुकाराम बाबा की जय, भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। महायोग पीठे पठो भीमरथं, वरं पुंडलीकाय धातु मुनीन्द्रे, समागष्टतिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, सम्पाद्य ज्ञानं च विदाय भक्तिं, विलोकीकतु समाधिराजम्, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि योगं शिरसा गुरुं तं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्ञानेश अवतार स्वामी दयाळ, खेडले ग्रामी असे सर्वकाळ, तुकाराम नाम शोभे तयाला, नमस्कार साष्टांग योगेश्वराला, योगराज तुकाराम बाबा की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, बजरंग बली की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। श्री क्षेत्र मिठसागरे या ठिकाणी
चालत असलेला श्रीराम जन्मोत्सव अखंड हरिनाम सप्ताह वय वर्ष 59. या सप्ताहाच्या निमित्ताने माझ्याकडे जी प्रवचनाची सेवा सुपूर्त केली ते आपल्या गावचे भूमिपुत्र अमोल भोकतले भजनी मंडळ यांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला आजची प्रवचन सेवा करण्याचा योग तुम्हा सर्व माता पिता तुल्य श्रोतेजनांच्या समोर मला योग प्राप्त झाला. आजची जी प्रवचन सेवा करायची जी आहे या सेवेकरता काहीतरी निमित्त लागतं. ते निमित्त म्हणजे आपला अखंड हरिनाम सेवा सप्ताह. आणि ती सेवा कशावरती करायची हे एक ठरवलेलं गणित आहे. ज्ञानेश्वरी असेल, गाथा पारायण चालू असतं किंवा गाथा भजन करतात, ज्ञानेश्वरी पारायण करतात आणि दुपारच्या सायंकाळच्या सत्रात केलं जातं ते ज्ञानेश्वरी प्रवचन. मग ज्ञानेश्वरी प्रवचन मग अखंड ज्ञानेश्वरीवरती आपल्याला बोलणं शक्य होणार नाही. याकरिता माऊलींनी आपल्या जडजीवाच्या उद्धाराकरता जी निर्माण केलेली एक भावार्थ दीपिका हा जो ग्रंथ आहे अति पवित्र ग्रंथ, वैयक्तिक असं वास्तव्य निर्माण करणारा आणि जगापुढे आपलं प्रभुत्व सिद्ध करणारा आणि जडजीवाचं कल्याण करणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि ह्या ज्ञानेश्वरीतील आपण जी सेवेकरता जी ओवी घेणार आहोत, येर बहुत जोडती किरीटी जे याची भजे भोगासाठी जे आशा तिमेरे दृष्टी विषयात झाले पंक्तिभेदे मंद झाले. एर बहुत जोडती किरीटी जयाचे भजे भोगासाठी ते आशा तिमेरे दृष्टी विषयात झाले पंक्तिभेद असून ते मंद झाले असं एक संबोधलं आहे. अध्याय क्रमांक 7 आणि या 7व्या अध्यायातील 138 क्रमांकाची ही ओवी आपण आजच्या सेवेकरता घेतलेली. पारायण प्रथमधले 138 आणि रेग्युलर ज्ञानेश्वरी ग्रंथातील 133 क्रमांकाची ही ओवी आपण अध्यायाला करता घेतलेली असून ह्या ओवीच्या साह्याने आपण 1 तास बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तुम्ही म्हणशाल आता प्रयत्न का म्हणले, कारण की माऊली इतके आपण श्रेष्ठ नाही. आता ज्ञानेश्वरीचे जे अक्षर आहे हे शेंगा आहे आणि ते टरफल फोडल्यानंतर जे बाहेर निघतं तो मधला शेंगाचा एक दाना म्हणून असा एक शब्दाचा अर्थ म्हणजे हा शब्द फोडावा लागतो. सरळ ज्ञानेश्वरी कळल असं शक्य नाही. काही एक पारायण करतात आणि इतका गर्व प्राप्त होतो का माऊली नंतर त्यांचाच नंबर असं मानला जातो. त्यांच्या मनामध्ये गर्व काय होतो, माऊली नंतर आता आपणच. 1-1 किलोचे टाळ लोकांनी छटाकीवरती आणले वाजू तरी त्यांच्या विचारात किंवा मनामध्ये परमार्थ स्वप्नात सुद्धा त्यांनी दृष्टांत दिला नाही. आपल्यासारखं जनसामान्य मनुष्य एक पारायण करून माऊलींची बराबरी करण्याचा आपण जडजीव प्रयत्न करतो. भगवान श्रीकृष्ण दिव्य असा गीतेचा उपदेश करत असताना आपल्या जडजीवाच्या उद्धाराकरता माऊली ज्ञानोबा यांनी ही भावार्थ दीपिका लिहिली. या ज्ञानेश्वरीला तसं एकही नाव नाही. ज्ञानेश्वरीला एकही नाव नाही. माऊली ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरीला एक पण नाव दिलेलं नाही. आणि नाव देता फक्त काय सांगितलेले, भावार्थ दीपिका हे नाव दिलं. ज्ञानेश्वरी हे नाव जनाबाईंनी ठेवलेलं आहे. मग आपल्या या अध्यायाच्या सुरुवातीला एर बहुत जोडती केळती आणि जे या जे भजे भोगासाठी जे आशा तिमिरे दृष्टी विषयात अंध झाले किंवा मंद झाले किरीटी म्हटलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण
हा उपदेश करीत असताना अर्जुन महाराजांचं निमित्त करून सांगतात, हे अर्जुन महाराजा, ज्या वेळेस या पृथ्वी तलावरती मनुष्य जन्माला येतो आणि संपूर्ण त्याचं जे आयुष्य जे आहे, जवानी जे आहे, आपण काय म्हणतो जवानी, बाल युवक अवस्था जी आहे त्या पार करून जातो आणि ज्या वेळेस शेवटच्या समयाला त्या टप्प्यात जातो त्यावेळेस त्याला अवस्था अशी प्राप्त होते, ती सत्य अवस्था प्राप्त होते. एखाद्या मनुष्याचं बघा, आता मरण माझं एकदम शील झालं म्हणतो, आता देवाने नेलं तरी चालेल, काय म्हणतो, देवाने नेलं तरी चालेल. मग देवाने उत्पत्ती अशी केली, तुला नेण्याकरता तुला उत्पत्ती केलेलं आहे का? देव दिला देह भजन गोमटा, भजनाकरता हा देह दिलेला असून ह्या भजनाचा गोमटा आपल्याला करायचा आहे. या देहाचं गोमटे पण कुठं आहे? गोमटे ते करा माझे भार झे तुम्हासी, वंचिले ते पायापाशी नाही यासी वेगळे, गोमटे ते करा माझे भार झे तुम्हासी. मग गोमट ज्या ज्या ठिकाणी करायचं आहे, मग आपल्याला सुद्धा मात्र कळायला पाहिजे आपलं गोमट कशात आहे. पण आपलं गोमट कशात हे न कळता आपण काय म्हणतो, बाबा चला वारीला जायचंय, बरं ठीक आहे येतो बाबा येतो. काय नाही, आता पोराचं एक बेड बाकी आहे आणि एका मुलाचं इंजिनिअरिंग बाकी आहे, मुलीचं लग्न बाकी आहे. 6 महिने झाले, मुलाचं इंजिनिअरिंग झालं, एका डेट झालं, मुलीचं लग्न झालं, चालतं का? नाही, आता मोकळं झालो होतो, पण आता नातवंड झालं, ते सांभाळावं लागेल. ते खातं पितं झालं का मी मात्र आता मोकळच झालो. काहींची पेरणीचे दिवस राहतात, चला आता ऊस तुटला, मी आता मोकळच झालो, नाही रे बाबा आता खोडवा नांगरायचा आहे, काय आता मोकळच झालो. पण हा मोकळा न होता ह्या प्रपंचाच्या आळ्यामध्ये, ह्या दलदलीमध्ये असा फसतो का काही केल्या त्याला निघता येत नाही. त्याची अवस्था होते म्हशीला जसं बैलगाडीला झोपावं आणि चिखलाच्या रानात नेऊन सोडावं आणि तिच्याकडून अपेक्षा करावी चालण्याची, तशी या प्रपंचात राहून मनुष्याकडे अशी अपेक्षा आपण माऊली व्यक्त करतो, माऊली म्हणतात अशी व्यक्त करू नये का तू प्रपंचातून बाहेर निघ आणि मग परमार्थ कर, असं पण म्हणती नाही. माऊली काय म्हणतात, थैच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळ बाबा. तुम्ही जाऊ नका, ठाईच बसा, पण एक चित्त करा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. माऊली म्हणते नाही सगळ्यांचा सर्व संग परित्याग करा आणि तुम्ही एक तत्वाला प्राप्त करा, नाही, कामामध्ये काम करा. नेमताना हरी बोला, कांडता हरी बोला, भांडता उठता बसता हरी बोला. पण आपल्याला तसं नाही, हरी कांडताना जमत नाही, भांडताना जमत नाही. भांडताना एक प्रबंध तयार होईल एवढंच, आपल्या सांगायची गरज नाही, पाठ होतात. आणि असं पाठ होतं का ही एकदा शिवी दिल्यानंतर ती 2 तासाने येते परत, म्हणजे एवढा साठा केलेला आहे. पण साठा पाठा एवढा आहे का 2 तासाने त्याचं प्रत्युत्तर प्रत्येक गोष्टीचं येतं. मग असं न करता ज्ञानी भक्त हा दुर्लभ आहे आणि दुर्लभ संगती जी असते एर बहुत जोडती किरीटी म्हटलेले आहे. आणि भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, मग ज्या समयाला जीर्ण ज्यावेळेस होतो आणि त्या जीर्ण अवस्थेतून प्रपंचाला कंटाळून ज्यावेळेस मनुष्य भगवंताची किंवा माझी प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस ती जी प्राप्ती करण्याचा समय किंवा ती वेळ किंवा ती अवस्था जी असते त्यात मात्र तो हुकू शकत नाही. ती अवस्था माझ्या स्वरूपाला प्राप्त होते, कारण की तो प्रपंचातून कंटाळलेला असतो, परत प्रपंचात जाऊ शकत नाही. जवानीत त्याला भीती असू शकते, कारण की जवानीमध्ये मन चलबिचल होऊ शकतं, एक जागी स्थिर राहू शकत नाही. पण ज्या वेळेस सगळं शरीर जीर्ण झालेलं असतं, नातेवाईकांकडून ठोकरा बसलेले असतात, भावंडांकडून ठोकरा बसलेले असतात आणि प्रपंचामध्ये पूर्ण तो उसाच्या रसाचा टिपरू हलतो, त्याच्या त्या टिपराप्रमाणे पिळून निघलेला असतो, त्यावेळेस परत त्या प्रपंचाकडे जाण्याची त्याला अपेक्षा सुद्धा उरत नाही. म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात परत त्याला अपेक्षा उरणार नाही, कारण की त्या अंत समायला, शेवटच्या समायला जर त्याने तिची अपेक्षा केली, रामकृष्ण शेवटच्या समायला जर त्याने अपेक्षा जर केली
माझ्या स्वरूपाला प्राप्त होण्याची, तर तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होण्याशिवाय राहणार नाही. एक प्रमाणे अंतकालेच्या मामेवर स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयती समद्भाव याती नास्तत्रव संशया. तुम्ही जर अंत समायला जर मामेवर नाव घेतलं तर तुम्ही माझ्या दिव्य ज्योतीला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. यात काही संशयच उरत नाही. काय यात काही संशय उरत नाही. म्हणून काय सांगितलंय, दुर्लभ सांगितलंय. असा मनुष्य काय सांगितलं, विरळा सांगितलंय. भक्त ऐशी जाना देही देही उदास तेने आशा पाश निवारोनी. जसे भक्त शोधण्याकरता वेगळं लागतात ते आशा पाश सगळं निवारण करून ते माझ्या स्वरूपाला प्राप्त होतात. मग विरळा मनुष्य काय, भक्ती तो कठीण शिवावरील पोळी. विरळा काय संबोधन केलेलं आहे, विरळा शब्द वापरलेला आहे. एखाद्याने संन्यासत्व घेतलं आणि संन्यासत्व घेतल्याच्या नंतर तो शेवटच्या समाधीपर्यंत जाईपर्यंत तो काय करून बसेल त्याचं सांगता होत नाही. मग भक्ती कशी, शिळावरती जशी पोळी असते त्या शिळावरती जाण्याकरता एवढा सायास लागतो तेवढा सायास आपल्या भक्तीमध्ये सुद्धा आहे. मग मनुष्याचा जन्म जोपर्यंत हा प्रपंचाच्या आळ्यामध्ये फिरत असतो त्यावेळेस प्रतिबंध असतात त्याच्यावरती. काय प्रतिबंध असतात, विशेष स्वरूपाचे प्रतिबंध असतात. जोपर्यंत शरीर चांगलं असतं तोपर्यंत सगळं स्वतःच्या अधीन असतं, पण तो जिभेच्या प्रतिबंधाच्या ताब्यात राहतो. तिला जे आवडत ना, आता आंब्याचा सीजन आहे, खावा कोण लावतले, जिभेला चोचले, डोळ्याने पाहिलं, ते सगळ्यांचं जाणकार उदाहरण आहे. मार पाठीने खाल्ला त्याच्यानंतर, म्हणजे खाल्ला कोणी तोंडाने, मार कोणी खाल्ला पाठीने, पाहिलं डोळ्याने, तसं सांगितलं. पण प्रतिबंध कसे निर्माण होतात, नंतर तो प्रपंचात राहून लग्न होतं, नंतर तो परमार्थात येण्याची सुरुवात असते. प्रतिबंध असतात. सावधान, जाता कामा नाही. काय असेल परमार्थ तुम्ही घरात करा, पण प्रपंच चांगला करा. प्रपंचात राहून परमार्थ होतो, पण परमार्थात राहून प्रपंच मात्र करता येत नाही. त्यामुळे तुकोबार काय म्हणतात, संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला. संसारात राहिले सगळं कसं कर, ठीक ठाक व्यवस्थित केलं. मग आता मनुष्याने ज्यावेळेस देह दुर्लभ असतो आणि देह जर दुर्लभ जर असला, त्याच्यामध्ये आता दुर्लभ देहाचे काही प्रकार पडतात. मोक्ष दुर्लभ, महापुरुष एक दुर्लभ असतो माणसाला. आपण एखादा मस्त म्हणतो संत भेटले, खूप दुर्बल भेट झाली हो. एखादे महान संत असले तपस्वी, आपण म्हणतो दुर्लभ भेट झाली. आपण म्हणतो खूप देवासारखे भेटले, एवढे दिवस कुठं होते, लय पातळ माया केली, आपल्या भाषेत लय पातळ माया केलंय. लय दिवसानं गाठ झाली, नाते संबंधात भेटल्यानंतर वर्षानंतर बाद. आता बस सोडून फोनचं युग आहे, हॅलो गेलो, व्हिडिओ कॉल केला तरी मनुष्य प्रत्यक्ष दिसतो. पण ज्यावेळेस हे यात्रा असतील किंवा रामनवमीची तुमची जी यात्रा आहे, पूर्वीचा काळ तुम्ही आठवा, तुमच्या लेकीबाळी यायच्या, हे निमित्त होतं यात्रेचं. त्या निमित्तानं सत्याला लेकीबाळी यायच्या, पोरं यायचे, लांब गेलेले परदेशात किंवा परगावात गेलेले कमावण्याकरता, जगण्याकरता, उदरनिर्वाह करता जे गेलेले असतात ते यात्रेच्या निमित्ताने ते गावामध्ये यायचे आणि तो आपला आनंदोत्सव साजरा करायचे. शिवजयंती आणि गणपतीोत्सव लोकमान्य टिळकांनी का सुरू केला, का जनसामान्य कामातून किंवा तो पूर्वीचा काळ तो ब्रिटिश काळ होता, ते एकत्रित येण्याकरता हा समागम घडून आणण्याकरता तो पर्व काळ त्यांनी चालू केला. पण त्या पर्व काळाला आता सगळं वेगळं वळण लाभलेलं आहे, जातीभेद निर्माण झालेला आहे आणि ह्या जातीभेदामुळे गणपती फक्त निमित्त मात्र ठरलेला आहे. पण त्या गणपतीच्या महोत्सवामध्ये स्वतःचे चोचले पुरवण्याकरता, स्वतःचा आनंद उत्सव करण्याकरता ते करतात. गणपतीला आवडेल ते करती नाही. किंवा आता तुमचं ठीकही वाटतं बरं का, वातावरण चांगलंय, अरे बाबा गाथा भजन होतं, पारायण होतं, सप्ते व्यवस्थित चालू आहे, सप्त्याच्या तारखा बघितल्या ते व्यवस्थित आहे. पण आजकाल पैशाच्या जोरावरती अशा तारखा भरल्या जातात, जे सप्ताह कमिटीत लोक राहतात ते तमाशा कमिटीत राहतात, ते तमाशा कमिटीत राहतात, तेच बैलगाड्या शर्यतीमध्ये राहतात, तेच तांग्यामध्ये राहतात, तेच कुस्त्यामध्ये राहतात, पंचायतीमध्ये सुद्धा तेच राहतात. आणि नाथ्यातला त्याचा मावस भावाचा मेवण्याचा साडू, त्याची तारीख आमच्या गावात भरा, त्याच्यावरून पहिल्या दिवसाकरता भांडणं चालू राहतात. हे तुम्हाला मान्य असू किंवा नसू,
आजकाल स्त्री जातीला विरोध नाहीये, पण अनेक अंग आहे परमार्थामध्ये शिकण्याचे, अनेक भजनी क्लासिकर गायने, त्याचा सर्वांचा विचार सोडता उठ पडले तोच रे धंदा म्हणल्यावर आणि फेटा मान लेक उभे राहिले पाहिजे. आचारसंहिता सगळे विसरून गेलेले, थोडं नाही काही करता 6 महिने ट्रेनिंग झाली महाराज, आता तुम्हाला सांगण्याचं काही अर्थ नाही, पण बाकीच्यांकरता विषय चालला. साधं शिबिर जरी भरलं, शिबिरातून 15 दिवसात मुलगा बाहेर निघताना ते म्हणतात हा हा 700 दिले ते आम्ही, पोराला काय शिकवलं. अरे तू 7 वर्ष राहून तुझ्या काही शिकला नाही तर 7 दिवसात आमच्या काय शिकणार आहे? असा एक जनरल प्रश्न आहे. आवाज थोडा कडक करावा, तो भपकतोय आवाज सगळा. आणि मनुष्य देह हा दुर्लभ असताना कृपा पात्र खूप दुर्लभ आहे. कृपा पात्र, आता योगीराज तुकाराम बाबांचा सहवास तुमच्या गावा इतका इतर गावाला लागलेला नसल हे मी सांगतो. खूप आपल्या ह्या कलियुगाच्या आळ्यामध्ये एक मात्र संत होऊन गेले, ते योगीराज, खेडले निवासी योगीराज तुकाराम बाबा. त्यांच्याबद्दल मी काही सांगावं इतका मी मोठा नाही. जाणकार मंडळी, त्यांच्यासोबत राहिलेले मंडळी, त्यांच्यासोबत भजन केलेले, त्यांना जेवू घातलेले, त्यांच्यासोबत प्रवास केलेले मंडळी, कीर्तन केलेले, भजन केलेले. मग असा मनुष्य जरी असला पण तो एक विरळा आहे, दुर्लभ आहे. आता तो देह भेटू शकतो का? 72 साली मालावला, समाधीस्थ झाले 72 साली, आता परत ती मूर्ती पाहायला भेटेल का? त्याच्यानंतर माऊली बाबा गेले, गोविंद बाबा गेले, वैराग्य मूर्ती काशीनाथ बाबा गेले, तो देह पुन्हा नाही. काशीनाथ बाबांवरून सांगतो, काशीनाथ बाबांच्या गावांना हे दुर्लभ, मगाच्या विषयावरून विषय मला आठवला एक. बाबांनी सांगितलं होतं, बाबा आमच्या वयात असतील, काशीनाथ बाबा आमच्या वयात असतील, आणि माऊली बाबांची तारीख त्यांच्या कराडला तिकडं घ्यायचं ठरलं. आणि तारीख घेत असताना काशीनाथ बाबा म्हणे, बाबा तुम्हाला आमच्या गावाला यावं लागेल, एक कीर्तन करावं लागेल. बरं ठीक आहे बाबा म्हणे, चिरंजीव काशीनाथ, बरं ठीक आहे तू म्हणशील तर मी येतो. काशीनाथ बाबांच्या गावाला माऊली बाबा गेले, आणि गेल्याच्या नंतरनं तिथले लोक भाऊक झाले. आता बाबांचा चेहरा बांधा, शिस्त, 1 रुपया न घ्यायचा, द्यायचा नाही, घ्यायचा नाही, गेले तरी तिकीट काढून घ्यायचं, पुन्हा तिकडनं तिकीट काढून द्यायचं, कागद घ्यायचा तिकीटाचा खिशात घालायचा, आणि पुन्हा आश्रमावरती येऊन उतरून घ्यायचं. पण असं करत असताना तिथल्या गावकरी मंडळीने आग्रह केला, बाबा तुम्हाला कायमस्वरूपी आमच्या गावात मात्र तारीख घ्यावा लागेल. पण बाबा नियमाला पक्के होते, आणि परिसरात जे जे वार्षिक कार्यक्रम जे केलेले, प्रत्येक गावाला एकच तारीख दिलेली वार्षिक. आमच्या सोमटाण्याला सुद्धा वार्षिक कीर्तन असतं, आणि फक्त एकमेव गाव सांगवी नदी गंगेजवळचं का तिथं 2 तारखा आहे. ते आग्रह का असतील, कारण 2-3 वर्ष बाबांच्या पाठीमागं लागले, आणि त्याच्यानंतर त्यांना ती कोजागिरीची तारीख भेटली. नियमाला दुर्लभ कसे असतात साधू ते सांगायचे आपल्याला. दुर्लभ लोकांच्या तारखा भेटते नाही. आता ते देव सोडून आमच्यासारख्याला जर फोन केला ना, हॅलो आता एक तारीख आहे, एक ठिकाणी धरलेली, उदाहरणार्थ 15,000 देतो, एक जर म्हणला 25 देतो, कोणीतरी आजारी पाडतील, मारतील, मावशी काकू कोणतरी दर्जूनच देतील, फिट बसून देतील, आणि 25,000च्या कीर्तनाला हजर होतील. पण आता लौकिकतेचा परमार्थ झालेला आहे. काय लौकिकतेचा परमार्थ झालेला आहे. आता तुम्ही म्हणशाल मस्त टिळी टोपी, मस्त टोपी बिपी, टिळे टोपी माळा देवाचे गबाळ, असं म्हटलेले तुकाराम महाराजांनी. माणूस हा पारखून पाहिला पाहिजे, तर त्याला पुढचं त्याचं आचरण सुद्धा बघितलं पाहिजे. प्रसिद्ध महात्म्यापेक्षा सिद्ध महात्मा महत्वाचा आहे. आजकालच्या युट्यूबच्या जमान्यामध्ये फोनवरती तुम्ही तारखा पाहून त्याने 2-3 डायलॉग पाठ करून, आता 5 प्रमाण 7-5 35 7,000 रुपये प्रमाणानं पिंगळा चालू आहे, भरपूर चालू आहे, बरोबर आहे की नाही, बिब्या सुया सगळं चालू आहे. पण आजकालचा हा परिसर एवढा पवित्र असताना बाबांच्या पादस्पर्शाने पावन झालेले आहे, आणि प्रभू रामचंद्राच्या मंदिरात इथं तुमचं इथं स्थापन केलेलं आहे, आणि योगीराजांचे पाऊल तुमच्या जमिनीला लागलेले, असं पवित्र तुमचं गाव. बरं खरं सांगा, गंगेचा तीर सोडून इकडे यायचं काही काम होतं बाबांचं? पण काहीतरी पूर्वजन्मीचा काहीतरी सुकृत असतं, आणि ह्या जमिनीशी आणि त्यांचा नाळ जोडलेला असतो, आणि ह्या जमिनीचा पदस्पर्श
ती जमीन पवित्र करायची असतात. याकरता हे संत चालून जातात, हे संत चालून जातात. मग तुम्ही म्हणशाल विरळा मनुष्य ज्यावर जातो, महापुरुष आश्रम हा आहे आणि कृपापात्र दुर्लभ आहे. प्राप्त झालेल्या महात्म्यांमध्ये देव ज्या वेळेस असतो आणि देवाचा आणि भक्ताचा समागम ज्या वेळेस पाहायचा असतो त्यावेळेस संतांची ही मध्यस्थी लागते. जशी देवापर्यंत नैवेद्य पोहोचवण्याकरता पुजाऱ्याची गरज भासते, तसे देवापर्यंत आपल्याला पोहोचवण्याकरता संतांची गरज भासते. संत देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा आहे. हे निमित्त प्रतिमा जरी असल्या, फक्त निमित्त मात्र जरी ठरलेले असेल, पण देवाचा त्यांचं एकच देव अवतार त्यांचा तो सुद्धा एक. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज अवतार होऊन गेला, गंगागिरी महाराज अवतार होऊन गेला, किसनपुरी बाबा हरिबाबांचा आश्रम सिद्ध महात्मे होते, अवतार होऊन गेला, प्रभू रामचंद्र अवतार होऊन गेला. त्यांच्या स्मरणार्थ आपण हे सगळं चालू आहे. आपण पाहायला होतो का? पण आपण मागच्या याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे, शास्त्रावरती विश्वास आपण ठेवला पाहिजे. जर आपण विश्वास ठेवला जर नाही तर नरक योनीला प्राप्त झाल्याशिवाय आपण राहणार नाही. गरुड पुराण असं सांगतं, जर तुम्ही शास्त्राला जर विरोध करत असलात तर तुम्ही प्रेत योनीला प्राप्त जाशाल. प्रेत योनीला प्राप्त झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. जरी तुम्ही आता म्हणशाल मग असा विरळा दुर्लभ मनुष्य किंवा दुर्लभ साधू ओळखायचा कसा, हा एक महत्वाचा भाग आहे ना. परीस असल किंवा हिरा असल, परीस आणि हिरा आणि त्या गारगोट्या राहतात त्या पण सारख्याच दिसतात. नदी पात्रातल्या गारगोट्या असतील, परीस असल, हिरा असल, एकत्र जर केल्यानंतर ते सारख्याच दिसतात. पण त्याला जर विशिष्ट स्वरूपाचा जर पारखी जर नसला तर त्याचं मोल माती मोल आहे, ओळखू येणार नाही. याच्याकरता पारखी लागतो. दुर्लभ मनुष्य जो आहे ना तो पारखी असणं खूपच गरजेचं आहे. मग तुम्ही म्हणशाल पारखी कसा ओळखायचा, हा एक प्रश्न आहे. मग पारखी जसं आहे ते सामान्य दिसतात, ते पण मनुष्य, आम्ही पण मनुष्य, आणि ओळखायचा कसा? मग आता दोन्ही सारखे जर वर्म जर जाणलं नाही सारखीच, त्याला काय येडीला काय माहेर सारखं आणि सासर सारखं. तिने येड त्याला काय माहेर तर देऊन घातलं ती येडच करणार आहे आणि सासरात आणलं तर येडच. त्याच्यामुळं तसं पारखी वृत्तीनं जाणण्याकरता जसा दगड आणि परिसाचा जर आपण परीक्षण जसं करतो तसा तो साधूचा आपण देखील परीक्षण केलं पाहिजे. आणि हे परीक्षण करत असताना आपल्याकडून जर वर्म जर चुकला तर मात्र जीवनाची गती अशी बिघडून जाते का पुन्हा रस्ता सापडत नाही. आणि संतांजवळ संताने सरिता केलोताईशा परी, तर सांगायचं तात्पर्य काय, संतांजवळ जर घर गेलो तर त्यांना सगळे सारखे, ते जातीभेद सुद्धा करते नाही, तू कोण आहे ते सुद्धा विचारते नाही, फक्त उद्धार एवढं एक त्यांचं टार्गेट असतं. हा मनुष्य सुधारला पाहिजे, याचा मात्र आपल्यापासून उद्धार झाला पाहिजे. आणि संत जर दुर्लभ आहे तर चिंतामणी त्यांचा सुद्धा पायापाशी लोटांगण घालतो ना. देव त्यांची सेवा करण्याकरता उत्स्फूर्त आहे. अशा संतांचं, असे दुर्लभ असणारे संतांचं चिंतामणी उत्स्फूर्त आहे का यांची सेवा करण्याकरता मला कधी योग प्राप्त होईल. आणि असं करत असताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात, असं करत असताना असा मनुष्य पारखून जर तुम्ही बघितला, प्रतिमा जरी सारख्या जरी दिसला पण तो एक विरळा स्वरूपाचा परमार्थ, तो त्याची ओळख असते, विरळी ओळख असते. आणि विराळी ज्या वेळेस ओळख असते त्याची, मग त्याच्यामुळे चर अचर भूचर चराचर याच्यामध्ये सुद्धा त्याच्या प्रतिमा दडलेल्या असतात भगवंताच्या. फक्त शोधणारा पाहिजे, बरोबर आहे की नाही. चराचरामध्ये सर्व घटी राम देहा देही एक, विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, सर्व घटी राम देह देही एक. प्रत्येकाच्या देहामध्ये तो राम
अवतारित आहे. मग तुम्ही म्हणशाल आता राम अवतारात आहेत, मग आता आम्ही म्हणशाल कुठं रामाचा आवाज येतो का? नाही येत, दिसत नाही, वायूत दिसत नाही, स्थूल स्वरूपात दिसत नाही, जड स्वरूपात दिसत नाही. मग मी जे बोलतोय ते तर तुम्हाला मान्य करावं लागेल ना. जर माझ्या शरीरातून राम निघून गेल्यानंतर तुम्ही काय म्हणशाल, किती जरी प्रेम करशील तर याचा तपास काढा कुठला आहे, पोच करा, 2 तासात विल्हेवाट लावून टाका. मग चराचरामध्ये अवतार आहे, स्थावर असू जंगम असू सर्व काही जरी असले तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात सर्व हे माझे स्वरूप आहे. जसं हिरण्यकश्यपूला चेतावणी केली होती का भक्त प्रल्हादाला का तुझा नारायण कुठं कुठं आहे, भगवान म्हणे, भक्त प्रल्हाद म्हणजे सगळी काही सर्व घाटात बसलेला आहे, भिंतीत भिंतीत आहे, खांबात खांबात आहे. काय बोलतो, खांबात आहे, मारलेला थांबला, विनाशकाले विपरीत बुद्धी, खांबातून नरसिंह अवतार झाला. नरसिंह भगवान की जय. जरी त्याला आशीर्वाद मिळालेला होता का तू दिवसा नाही, संध्याकाळी नाही, आकाशात नाही, पाताळावरती नाही, शस्त्राने नाही, आसराने नाही, पशुकडून नाही, पक्षाकडून नाही, विचित्र अवतार घेतला, नरसिंह भगवंताचा अवतार घेतला. अस्त्र नाही, शस्त्र नाही, जमिनीत नाही, वर नाही, खाली नाही, दिवसा नाही, सकाळी नाही, संध्याकाळच्या वेळेस उमऱ्यावरती घेऊन, मांडीवरती घेऊन नखाने चिरशेती पोटाचा का बाहेर काढला आणि मृत्युमुखी पडायला लागले. त्याच फक्त काय भक्ताला जर त्रास झाला आणि जर त्याला जर चेतावणी केली आपल्या भाषेमध्ये, जर त्याला जर इग्नोर केलं आपल्या रेग्युलर भाषेमध्ये आणि जर त्याला तुम्ही जर टच केलं, वारंवार त्रास देत राहिले त्याच्या भक्ताला बी, आणि त्याचं जर तुम्ही अस्तित्व जर मान्य करीत जर नसला तर त्याचा अवतार दाखवल्याशिवाय तो राहत नाही. आता ते काही लोक म्हणतात 72चा दुष्काळ जसा पडला होता तसं या वर्षी सुद्धा दुष्काळ आहे. 100 वर्षापूर्वी जशी महामारी आली होती तशी कोरोनामध्ये महामारी येऊन गेली. आता काही पण लोकांना काय मीपणाचा आभास आहे, सर्व काही मीपणाचा आभास आहे. आणि मीपणाचा आभास करीत असताना काही लोक काय म्हणतात, मी गेल्यावरती महापप्याचं महाबबली कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे बाबा, सगळं काही व्यवस्थित होतं. मग जोपर्यंत मनुष्य जगत असतो तो काय म्हणतो, सर्व काही माझ्या सत्तेनं चालू आहे, माझ्या नियोजनात चालू आहे, मी जेच कमवतो त्या मी जे कमवल्यानंतर ते अन्न खातात. म्हणजे बाकीचे काय नेमके त्यांना पक्षवाद झालेला आहे का, खालाच भेटत नाही त्यांना. काही म्हणतात पंक्ती घातला, आपली पंगत आहे बरं का, अहो बटणं खोलून टाके त्या काही काही आपली पंगत आहे म्हणतात. काहीच नाही, 35 किलोचा शिरा 7 किलोचा भात कुठं जातो तोच कळत नाही. अहो तुम्ही जा ना गंगागिरी बाबांच्या सप्त्यामध्ये. आता भरोस पाट्याला सप्ताह झाला, अहो टँकर नाही, डायरेक्ट पुरून उरत डायरेक्ट काही लाखात भरोस पाट्याला सप्ताह झाला. ज्ञानेश्वर माऊली कदम यांच्या अध्यक्षतेखाली जगद्गुरु तुकोबराय यांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, बरोबर एक नाही, अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा झाला. अहो तुम्ही जर बघितलं तर ट्रॅक्टरनं सगळं, आणि आपण छटाक पंगत घालतो तरी आपण काय म्हणतो, हे मी केलं मी केलं. काही म्हणतात ट्रॅक्टर घेतला मी रे, बंगला मानला मी रे, पुरीचं लग्न केलं मी रे, शेती घेतली मी रे. अरे कोरोनामध्ये सगळी जिरेन तो काय मी करतो. कोरोना सगळी गेले आणि सगळ्यात जास्त पैशावाले लवकर मेले, गोरगरिबाला काहीच झालं नाही. तुम्ही पेपरात बातमी ऐकली का, रस्त्यावरचा भिकारी मृत्युमुखी पडला कोरोनामुळे. अहो त्याला रोग नाही झाले, त्याच्या डोक्यात बगलात गोचिड्या, त्याचा काय तपास, वाशील जवळ बसलं पण त्याला काही रोग झाला नाही. मग भगवंताला अर्जुन देव प्रश्न करतात, हे देवा सर्व घटी जर तू जर असल तर तुझं अस्तित्व जर तू जर जन जर मान्य करत जर नसला तर तुझं अस्तित्व आहे तरी कुठून, हे तरी आम्हाला सांग. हे सामान्य उदाहरण दिला, चर अचर दगडात आहे, स्थावर मध्ये आहे, जंगम आहे. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात ब्रह्मदेवे ते लिपिकीवरी, ब्रह्मदेवापासून लिपिकीवरी म्हणजे मुंगीपर्यंत, मुंगी म्हणजे लिपिका. काय सांगितलं, ब्रह्मदेवापासून तर लिपिकापर्यंत म्हणजे ब्रह्माच्या उत्पत्तीपासून तर मुंगीच्या उत्पत्तीपर्यंत यामध्ये जेवढं बसतं ना, हे सगळं माझं तत्व आहे. आणि ह्या तत्वाला जर तुम्ही, ह्या तत्वाचा जर अवलंब जर केला नाही, ह्या तत्वाला तुम्ही जर मान्य केलं नाही तर देव तुम्हाला सुद्धा मान्य करणार नाही करणार मान्य. तुम्ही शेवटचा जीवनभर तुम्ही चरित्रहीन वागलात,
देवाचं कधी नामस्मरण केलं नाही, प्रपंचाच्या आळ्या प्रपंचपायी तुम्ही झिजून गेलात आणि शेवटच्या समयाला म्हणतात मोक्ष प्राप्ती करायची. काही काही लोक 70-75 मध्ये माळ घालायला येत्या. बाबा आम्हाला माळ घालता का? का बरं घालतो म्हणे? का आता चावत नाही म्हणून मी माळ घालितो. काय चावत नाही म्हणून मी आता माळ घालितो? म्हणजे मागच्या जन्माची आगाकर्मी जे उरावे, सुख दुःखी फळा यावे आणि तयाती भोगा यावे देह एका. जे मागच्या जन्माचं तुमचं जे सुकृत राहील त्या सुकृताच्या पोटी तुमचा जन्म मनुष्य देह जन्म जरी आला तर त्या मनुष्य जन्मामध्ये सुद्धा तुम्ही मांसाचे लचके तोडलात, हाडं तोडलात, मग पशुची हत्या केली, कर्मात तुम्हाला सोडणार नाही. पहिल्या दिवसामध्ये वेगळं होतं, आज जा करील नातू फेडील, पण आता जेनो करो तेनो भरो. ज्याचा हात मोडेल त्याच्याच गळ्यात पड्याशिवाय राहणार नाही. यात काही संशयच उरणार नाही. तुमच्या हा भ्रम काढून टाकायचा. का आता मी केलं माझा नातू फेडील, तसं नाही. तू जसं कर्म करशील, गरुड पुराण सांगतं. जर काहींना सवय असती एकाची 2 हात करायची आणि काहींना सवय असती एकाचे 0 हात करून पार दुनियेतूनच उठून टाकायची. काही जर जमत असलं तर पेट्रोल खर्च करून मोडायला जातात. आणि गरुड पुराणात असं सांगितलंय, जर संबंध मोडण्याचं जर तुम्ही पाप केलं तर तुम्ही एक तर निरपुत्रिक होतात, नाही तर तुम्हाला निस्ती श्री जी म्हणजे कन्या प्राप्त होतात. गरुड पुराणात सांगतं, जर एखाद्या मनुष्याला असा जर ढाळा असला संबंध मोडण्याचा, विवाह संबंध मोडण्याचा, तर पुराण असं सांगतं का त्या मनुष्याचं एक तर बुडीत होतं, म्हणजे त्याला निपुत्रिक राहतो, नाहीतर झाल्या तर सगळं कन्या रत्न होतात, त्याला मुलगा होत नाही, त्याचा वंश वाढू शकत नाही. त्याच्यामुळे जगत असताना प्रांजळ मताने जगता आलं पाहिजे. आणि समजा कधी जरी मरण आलं ना, छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे मी पाप केलेलं नाही. जोग महाराज म्हणायचे. जोग महाराज एकदा त्र्यंबकेश्वरला आलेले होते आणि रामकुंडावरती आले. ब्राह्मणाने हातात पाणी घ्यायला लावलं. संकल्प सोडा म्हणे, पापो हम पाप. अरे कोणाला पापाचा संकल्प सोडायला लावतो? ह्या पठ्याने पापच केलं नाही तर संकल्प सोडू कशाचा? एवढा आत्मविश्वास सद्गुरु जोग महाराजांना त्यांच्यावरती होता. बरोबर आहे की नाही? आणि ज्या वेळेस एवढा आत्मविश्वास ज्या वेळेस लागतो, मग तुम्ही म्हणता सर्वात जर तो देव बसलेला आहे तर ब्रह्मदेवकापासून आणि लिपिकापर्यंतचा देवाचा अवतार आहेत. मग त्याच्यामध्ये दगड सुद्धा आला. दगड तर हा जड वस्तू आहे ना, पण ज्या वेळेस मूर्तिकार त्या मूर्तीला ठोकतो, दगडाचा तासतो, त्या मूर्तीचा आकार देतो आणि ब्राह्मण देवता ज्या वेळेस गावातून मिरवणूक निघते, धान्यामध्ये त्या ढिगाऱ्यात दाबलं जातं, त्याला पूजा करतात आणि त्याला घोड्याच्या पायाखालची माती लावतात. आता सांगा, जे जे पूजत आहे त्यांना माहिती काय काय नाही त्या मूर्तीचे हाल होतात. ज्या वेळेस मूर्तीवरती ते उपचार होत राहतात ना, त्यावेळेस पाहवत नाही. देव पण सोपं नाही, देव पण सोपं नाही. ब्राह्मण म्हणतात आवयामी स्थापयामी, आवयामी स्थापयामी, पण ते आवयामी स्थापयामी मध्ये त्या मूर्तीला काय लावतील त्याचा तपास नाही. म्हणजे देवाला देव पण येणं सुद्धा सोपं नाही. दगडात सुद्धा देव आहे. एक जर दगड त्याने घाव जर सोसले तर त्या दगडाची मूर्ती होती, आणि दगडाचे जर घाव जर सोसले नाही तर तोच दगड त्या पायरीला किंवा नारळ फोडण्याकरता उपयोगी येतो आणि तो आयुष्यभर रडत राहतो. क्षणभर जर दुःख तुम्ही जर सहन केला, तुम्ही देव लोकाला देवत्वाला प्राप्त होशाल. आणि तुम्ही जर क्षणाचं दुःख सहन न करता रडत बसलात तर तुम्ही पायरीचा दगड झाल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जरी जड रूपाने जरी असलात, आपण म्हणतो सगळे संकट माझ्याच वाट्याला आले, सगळं काही एवढं करतो, देवपूजा करतो, सगळं माझ्याच वाट्याला आलं. अरे तुझ्या सहनशीलता आहे म्हणून देव तुला संकट देतोय आणि या संकटातून तुला बाहेर पडण्याची शक्ती आहे. म्हणून भगवान श्रीकृष्णाच्या आत्या, काय आत्या तुला काय लागतं म्हणे, देवा मला संकटच दे म्हणे. का बरं? त्या एवढे संकट पार केले नाही म्हणे, संकटच लागतं. जर सुख दिलं तर म्हणे तू विसरून जाईल ना म्हणे मी तुला. संकट असले तर मी तुझी आठव करील. बरोबर आहे की नाही? मग तसं भगवंताकडे कायम दुःख मागितलं पाहिजे. पण याची सुद्धा अक्कल पाहिजे. तर दुःख मागितलं तर तो निवारणारा तोच आहे. जर निवारणारा जर तोच आहे, मग तो आपल्या जवळ राहील असा त्यांचा भ्रम होतो. पण आपण म्हणतो दुःख नको रे बाबा, चांगलं झालं का म्हणतो, ते माझं कर्म थोडं चांगलं आहे, आपलं थोडं पूर्वीचं वडील उपार्जित थोडं. अरे वडील उपार्जित काय, ते अन्न वाचून मेले मारले तो, आणि तू वडील उपार्जित काय तुला पुण्य भेटणार आहे?
त्योंचं काय हे करतो काहींना फटकाय बा काही लोकांचा संपत्तीचा बेमाप फटकाय. चुलता जीव लावायचा निपुत्रिका असला का हे कर मग ती 2-3 पिढ्या घेऊन बसवतो डायरेक्ट 2-3 पिढीचा कार्यक्रमच लावून देतो. मग असं न करता सर्व एक अन्नदान केलं पाहिजे. मग अशा लोकांचं काय केलं पाहिजे आपण अन्नदानाला तेवढंच महत्व आहे. एवढ्या पंक्ती उठतात हे सगळं करतात हे लेख नेमके काही साईड सोडलेले लोक आहे का. नामदेवरायांचं प्रमाण आठवलं बाबा एक शीत दिलेल्या अन्न होई कोटी कुळाचं उद्धरण. धर्माच्या क्षेत्राच्या ठिकाणी तुम्ही एक शीत जरी वाटला ना शिजवलेला भाताचा तर तुमच्या कोटी कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण असं न करता चिंगूस मारवाड्यावानी पण शेवटपर्यंत काय एक रुपया जगतो शेवट 1 रुपयाच घेऊन जातो. तो राखी दिवशी काढून घेते निसून घेते लोक. काही करता येत नाही. आणि जरी जड याच्यामध्ये देवाचा अवतार दडलेला आहे मग तुम्ही म्हणशाल दगडापासून तर ब्रह्मदेवापर्यंत अशी जर उत्पत्ती जर मांडलेली आहे तर जड भिंत कशी. माऊलींनी काय केलं जड भिंतीवरतीच बसले ना. जड भिंतीवरती बसले सगळे भावंड आणि चांगदेव महाराजांचा गर्भ हरण केला. तुका म्हणे एका देहाचा अवयव पशु योनी रेडा बरोबर आहे की नाही कैसा बोल. अशा पद्धतीने काय केलंय एक देहाचा अवयवाचा भेद आहे फक्त देह आणि अवयव जरी बदल असला पण चेतन रूपी शक्ती त्या दगडामध्ये असतात. बरं रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या वेळी ती मूर्ती घडवण्याकरता त्या शालिग्राम कुठून आणले त्या नदीतून आणले. पण तेच का आणले त्यांचं पूर्वजन्मीचं काही आईलेवानी काहीतरी पुण्य असेल ना हे तर मानलं पाहिजे ना आपण. मग त्यावेळेस जड जीवाचा ज्यावेळेस दगडाचा ज्यावेळेस माऊली उद्धार करतात मग तुम्ही म्हणतात दगडाचा उद्धार कसा केला. जर दगडाचा जर उद्धार केला नसता तर दगडाचं मंदिर झालं नसतं ना. दगड भिंतीच नाही बरं का पैस खामाचं मंदिर आहे. मग ज्ञानेश्वरी ज्या वेळेस कृपा करते ना सजीवावरती न करून जर कृपा पात्र जर ठरला तर दगडावरती सुद्धा ज्ञानेश्वरी कृपा करून जाते. नेवाशासारख्या ठिकाणी एका दगडाचं मंदिर झालेलं आहे कारण की तो दगड माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता काम आलेला होता. म्हणून कोणाच्या तरी काम पडत जावं त्यावेळेस आपलं मंदिर नाही पण आठव तरी येईल 2 पिढ्या. जर चेतन तुम्ही जर मानित जर नसले जर त्याच्यामध्ये जर चेतना जर नसली तर त्या खांबाचं मंदिर झालं नसतं. मग अशा पद्धतीने पशुयोनीचा जर विचार जर केला पशुयोनीचा जर विचार केला माऊलींच्या रथाला ते बैल वगैरे असतात त्या पाहण्याजोगा सोहळा असतो. वर्षभर जे नाही ते खाता होते. शेंगदाणे म्हणू नका बदाम म्हणू नका खोबरं म्हणू नका तूप म्हणू नका पाण्याजोगा चिमटा घेईल तर रगत निघेल असं बैल असतात तयार बैल असतात. पण एवढं पावित्र्य असतं तर माऊलींचं नंतर पण त्या बैलांच्या पायाखालची ती पदस्पर्शाने पावन झालेली ती माती मस्तकाला लावतात वारकरी. किंवा घोड्याचं रिंगण जे असतं ना रिंगण झाल्यानंतर घोड्याच्या पदस्पर्शाची माती मस्तकी लावतात. माऊलीनंतर पण त्या माऊलींच्या सहवासात आल्यामुळे पावन झालेल्या जड जीवांचा उद्धार ज्या वेळेस होतो त्या जड जीवांचा उद्धाराकरता माऊलींनी एवढं आयुष्य खर्च केलं आणि माऊलींच्या सहवासात आल्यामुळे त्या जड जीवांचा देखील उद्धार होऊन गेला आणि आपण त्यांच्या देखील आत्ता वारकरी पाया पडतात. आळ्यासारख्या ठिकाणी रेड्या महाराजांची समाधी आहे का नाही त्यांच्या मालकाची आहे त्यांची आहे. सांगायचं तात्पर्य काय जनावराची समाधी फक्त वारकरी संप्रदायामध्ये मानाने आणि सन्मानाने सजवली जाते. अख्ख्या पृथ्वीवर अखंड भारतामध्ये मला दाखवून द्या का प्राण्याची समाधी कुठेतरी आहे. आता निघले असतील बैलगाडा प्रेमी जे आहेत त्यांनी बैलांच्या समाध्या बांधतात पण वैष्णव पंथामध्ये देवाची जी जागा दिली जाते मस्तक ठेवलं जातं पूजा अर्चा केली जाते त्या ठिकाणी काकडा होतो आणि त्या ठिकाणी यथार्थ त्याचा अभिषेक केला जातो. अशी एकमेव समाधी आळ्या फाट्याला आहे आपल्यापासून 65 किलोमीटर अंतरावरती आळ्या फाट्यावरती. मग त्या रेड्याचा उद्धार केला. रेड्यामुखी वेद बोलविला गर्व तुझ्याचा हरविला शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप
साधकाचा माय बाप दरुशने हरे साप सर्व घटी सुख ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा सर्व घटी सुख ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वा गटी सुख रूप ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. माऊलींच्या संगतीत आल्यानंतर बडव्यांची जी कथा चालू होती आणि त्यांच्या वादग्रस्त वातावरणामध्ये एक रेडा चाललेला होता. तू चेतन आहे, माऊलींचा संवाद चालू, तुम्ही परमात्मा ह्या रेड्याला बोलू शकतात. मग त्याचा माझा आत्मा एकच. बोलवा रे त्या रेड्याला बोलवा. पहिल्या रेड्याचं काम काय? पाणी व्हायचं. पखालीवाल्याचं काम काय? पखालीवाल्याला आवाज दिला, पखाली घालून उभा तो रेडा आणि रेड्यावाल्याला बोलवलं. म्हणे हा वेद बोलू शकतो? बोलू शकतो. त्याचा आत्मा माझा आत्मा एकच आहे. बोलू शकतो वेद, बोलू शकतो. मस्तकी हात ठेवला, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व दुजाचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुशने हरे ताप सर्वा घटी सुख रूप ज्ञानोबा माझा. महात्मे असे होऊन गेले. माऊली ज्ञानोबाराय असतील, आपल्या भागातले योगीराज तुकाराम बाबा असतील, सद्गुरु जोग महाराज असतील, त्यांना पाहता क्षणी किती करी क्रूर मनुष्य आला तर त्यात पाणी झाल्याशिवाय राहत नव्हतं. चिना रुंदी लोटांगण घ्यायचा चरणावरती. किती जरी क्रोधात असला तर चरणावरती तो लोटांगण गेल्याशिवाय राहणार नसता. मग अशा सांगायचं काय? मग व्यापकत्व जर मनुष्याच्या जीवनात जर मध्ये जर ओघळलं ना तर मनुष्याच्या जीवनात शून्य राहतं. काय? मनुष्याच्या जीवनात जगत असताना व्यापकत्व महत्वाचं असतं. तुम्ही म्हणशाल प्रपंचातून बाहेर जाण्याकरता यथोळ तुम्ही 1-1.5 तास बोलत बसले, आल्यापासून तुम्ही प्रपंचात राहू नका, अमक करू नका, हे करू नका. आता परत त्याच्यावर आणून सोडतात. तुम्ही व्यापकत्व निर्माण करा तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही व्यापक स्वरूप निर्माण करा. जर व्यापक स्वरूप जर तुमच्या जीवनामध्ये जर निर्माण झालं तर तुम्हाला मुमुक्ष भूत मात्रांशी बोलता येतं. काय सांगायचंय? व्यापकत्व जर तुम्ही प्राप्त जर केलं तर मुमुक्ष भूत मात्र संत श्रेष्ठ हे जर व्यापकत्व जर नष्ट झालं तर तुम्ही याच्याशी तुम्ही संवाद साधू शकता. पण ती भावना कधी झाली पाहिजे? जे जे भेटे भूत त्यासी मानिजे भगवंत. तो तमक्याचा, हा गोम्याचा, हा चिम्याचा, हा आमक्या जातीचा, हा तो जातीचा, तो त्या आडनावाचा, हा याचा, हा त्याचा, हा दुजा भाव जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही त्या व्यापकत्व स्वरूपाला सिद्ध होणार नाही. आणि जर व्यापकत्व जर सिद्ध झालं भूतमात्रांशी तुम्ही बोलू शकतात. म्हणून व्यापकत्व इतकं निर्माण केलं. जगद्गुरु तुकोबारायांनी व्यापकत्व इतकं निर्माण केलं का जगद्गुरु तुकोबाराय संसाराचा त्याग करून, या जनसामान्याचा त्याग करून वनात निघून गेले. वनात निघून गेले, डोंगरावरती निघून गेले, प्रपंचात थांबले नाही. आणि जे लोक जनसामान्याचा त्याग करतात आणि व्यापकत्वाचा स्वीकार जर करतात ते लोक काहीतरी एक वेगळं स्वरूप प्राप्त करून जातात. आणि वनामध्ये गेल्यानंतर ते मात्र संवाद करू लागले. हो, कोणाशी पण संवाद करू लागले. डोंगराशी करू लागले, दगडाशी करू लागले. दगड एवढा पवित्र, त्यावेळेस छत्रपतींनी त्यांच्या छत्रपतींच्या सेवकांनी त्या दगडावरती सोन्याच्या मोहरा ठेवल्या. त्यावेळेस त्या दगडाशी संवाद केलेला तुकोबारायांनी, तुला मात्र आता विटाळ झालेला आहे, तू द्रव्य स्वीकार केलं आणि त्या दगडाने इंद्रायीच्या डोहात उडी मारावी, पवित्र होऊन यावं एवढं सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारायांचं आणि त्यांच्या सानिध्यात असलेल्या एका जड जीवाचं म्हणजे दगडाचं, असा एक विचार केला. आणि इतक्या व्यापकत्वाला पोहोचले ते का त्यांच्या सोबत ते वृक्ष सोडू बोलू लागले. तुकाराम महाराज म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी सुस्वरे
आळवी ती वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. सांगायचं तात्पर्य काय, तुकोबारायांची इतक्या अवस्थेला पोचले का वृक्षाशी सुद्धा बोलू लागले. काय, वृक्षाशी ती बोलू लागले, वृक्षाशी संवाद करू लागले. आणि ज्या वेळेस वृक्षाशी, दगडाशी, जडाशी, जीवाशी ज्या वेळेस समीपता येते ना, समीपता म्हणजे जवळीक, आणि जवळीक ज्या वेळेस येते त्यावेळेस द्वेष नावाचा घटक मनुष्याच्या शरीरातून वेगळा होऊन जातो. जेव्हा जसे मातेरे असणारे गहू जसे पाण्यात टाकावे आणि पाण्यात टाकता क्षणी ते मातीचा सहवास सोडून ते बाजूला निघून जातात ना, शुद्ध रूपाला प्राप्त होतात, तसा द्वेष नष्ट झाल्याच्या नंतर तुम्ही जीवात्वाला प्राप्त होतात. शुकाचार्य भगवान वनात चालत असताना द्वेष नष्ट झाल्यामुळे त्यांच्या सगळे झाडे वगैरे बोलू लागले शुकाचार्यांसोबत. शुकाचार्य भगवंतांसमोर झाडे संवाद साधू लागले, शुकाचार्यांशी बोलू लागले. पण ते कोणत्या अवस्थेला प्राप्त, सर्व घटी राम देहा देही एक, सूर्य प्रकाश सहस्ररश्मी, सूर्याला देखील प्रकाश त्याच्याच अवस्थेने, सर्वस्वचहाम हृदय सन्निविष्टु मतस्फृती ज्ञान मपहुंच वेदेच सर्वे हमे वेदो वेदांत कृतवे विद्वेहचा ममे वंश जीवलोके आणि जीवभूतो सनातन. मन षष्टानी इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षयती, या प्रकृतीच्या स्थानीत कर्षयती, या सानिध्यात जोपर्यंत जेवढे काही लोक आहेत, तेवढे काही जडजीव आहेत, ते माझ्या स्वरूपाचे ममे वंश जीवलोके. आणि सर्व गती काय, जगतमित्र नागा, जगतमित्र नागा हे एक संत होऊन गेले. आणि जगतमित्र नागा ते वाघाजवळ जायचे. जगतमित्र नागा काय जायचे, वाघाजवळ जायचे, वाघाला कवंटाळायचे, वाघाला चोळायचे, वाघाला बसवायचे. वाघाला, कुत्र नव्हतं ती, हा वाघाला एक जगतमित्र नागा. खरं सांगा, आपल्याजवळ वाघ आल्यानंतर काय परिस्थिती होईल? कुत्र जरी आल्यानंतर आपण पाहुण्याचे तर गेल्यानंतर, हे बाबू हे कुत्र आहे, अहो या दापाण्याला काहीतरी करा, आवरा सावरा, धरील बर का. कारण की का, आपल्यामध्ये द्वेषाची भावना आहे. ते काय आहे, कुत्र आहे, हा वाघ आहे, हे लांडग आहे, हे कोल्ह आहे, हा द्वेष आहे ना. आणि हा द्वेष ज्या वेळेस नाहीसा होतो त्यावेळेस जगतमित्र नागासारखा आपण वाघाला सुद्धा कवटाळू शकतो. काय, दत्तप्रभूंसारखे ते अवतार, आता मानुभाव पंथामध्ये अक्षरशः मांजरासारखे ते वाघ बसलेले काही गोष्टी आपण समजून घ्या. आणि ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस सांगतात, वर्म जाणत असताना आपला मुद्दा कुठं होता, द्वेष आणि वर्म पारखी. ज्या वेळेस पारख करीत असताना किरीट सांगायचंय मला, किरीटाच्या जवळ ज्या वेळेस मनुष्य जातो आणि भगवंताला किरीटाची प्राप्ती कशी लागते, जवळ कसं वाटतं, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, असं किरीट असणारा जो देह आहे, जो मनुष्य आहे, तो सगळ्यांचा त्याग करून माझ्या स्वरूपाला ज्या वेळेस प्राप्त होतो त्यावेळेस तो माझ्याशी एकरूप झाल्याशिवाय राहणार नाही. असा मनुष्य संसारातून ज्यावेळेस त्यागतो ना, त्यावेळेस माझी ज्यावेळेस त्याच्या मनामध्ये आसक्ती तयार होते ना, आपण म्हणतो बास, देवाच्या चरणावरती आपण प्रसादे सर्व प्राप्त होऊन जाऊ, आता देवाने नेलं तरी चालेल, देवाशी आपण एकरूप होऊन जातो. अशा स्वरूपाला आपण प्राप्त ज्यावेळेस होतो ना, मग भगवान श्रीकृष्ण अर्जुन ह्याच स्वरूपाला प्राप्त होईल. भजन असेल, भक्ती असेल, पण आता काय झालेलं नाही माहिती का, भजन आणि भक्ती ही भोग ह्या वासनेने स्वीकारत आहेत. भजन करीत असताना गायक जर असला तर त्याला वाटतं माझ्या आवाजासारखा आवाज ह्या पृथ्वी तलावरती कुठंच नाही, आणि माझ्या आवाजाने तो दुसऱ्यावरती इतकं प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. शब्द, गंध, रस, स्पर्श हे भोगाची साधने. भोग वासना निर्माण झाल्यानंतर स्पर्श करावा वाटतो एखाद्याला. एखादी सुंदर स्त्री असली, सुंदर मनुष्य असला, सुंदर वस्तू असली, त्या वस्तूला आपल्याला स्पर्श करावा वाटतो. बरोबर आहे की नाही?
गंध, एखादा सुवास असला, अत्तर असला, फवारा असला किंवा गुलाबाचं फुल असलं, गंधाचा वास ते स्वीकार करावा, तो आपल्या जवळीक करावं वाटतं. आणि असं करीत असताना रस, स्पर्श, गंध आणि धन, पुत्र आणि स्त्री यांची आसक्ती भजनाच्या पोटी तुम्ही प्राप्त करतात. आणि आजकाल ह्या पृथ्वी तलावरती परमार्थाला एक साधन म्हणजे पैसे कमावण्याचं साधन म्हणूनच संबोधलं जातंय. याच्यामुळे मोजके लोक हे पैसे घेणारे, पण याच्यामुळे परमार्थावरची भावना उडून गेलेली, भावना राहिलेली नाही. आपल्या वारकऱ्याला येडगबळ समजा, त्याला एक लोक गंधावाला, टोपीवाला, फेट्यावाला जर दिसला ना, पागल समजा त्या महाराज, पागल समजा त्या. डायरेक्ट म्हणतात तुमचा धंदा झाला, तुम्ही पैसे घेतात कीर्तनाचे. कारण की मोजक्या लोकांमुळे ते लोक काय म्हणतात, आम्ही पैसे घेऊन आम्ही हे करतो. तुम्हाला कुणी करायला लावलं? नारायणगिरी बाबा सारखे वागा ना. त्यांना 2 कोटी रुपये देणारा त्या काळातला मनुष्य होता. ते म्हणे मला 2 कोटी रुपये लागत नाही, मला परमार्थ करायचा. गावगाव जाऊन परमार्थ केला, सत्य केले. 2 कोटी घेता येत नव्हते का? आताचे किती पैसे झाले असते नारायणगिरी बाबांना ते. मग आता आम्ही मंदिरं मानले ना, आता हे आमचे आश्रम केले, त्याच्या चॅरिटी वेगळे, ट्रस्टी वेगळे, सगळेच वेगळे. कशाला वेगळे? तू केलंच काय ते? तुला करायला कोण लावलं? तू सप्ते का केले नाही? विनामूल्य सप्ते का उभे केले नाही? गावात व्यसनमुक्ती का केली नाही? स्वच्छता का केली नाही? तू गाडगे बाबांचं तत्व एक अवलंबलं पाहिजे ना. हे सगळ्यांचा ऱ्हास झाला. पण आता सगळे ये रे बाबा माझी लाल करा, कुणी या लाल करा. पार कीर्तन ठेवणाऱ्यांपासून, माळ घालणाऱ्यांपासून, पंक्तीवाल्यापासून, वर्गणी देण्यापासून 51 वाल्याला वाटतं माझं नाव 1 नंबरला यावा. काय वाटतं? 51 रुपये देणाऱ्याला वाटतं माझं नाव 1 नंबरला यावा. पण तुमचा सायास काय? त्याच्या मागचं तुमची तपश्चर्या काय? धनधारा पुत्र जन बंधू सोयरे पशुन सर्व मिथ्या. काय सांगायचं मला? सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता. हे बरोबर आहे की नाही? हे तो संपत्तीचे साचोकारे जाईन. हो, हे सगळं लिहून ठेवले पाठीमाग. पहिले काकडे हे भारुड नव्हते का? पिंगळे नव्हते का पहिले? मग आता 6 महिन्यात पिंगळा कुठून नवीन आला का वेश धारण करून? अहो काय वागतात. काकडा कुणीच करीत नाही. मोजके लोक बोटावर मोजणे इतपत महाराज. आता ह्या महाराजांचं सामान्य जीवन आहे, हरी महाराजांचं. तुमच्या गावात महात्मा लाभला, सामान्य जीवन आहे. त्यांच्यासारखं तप होऊ शकत नाही महाराज. कलियुगात तरी नाही होऊ शकत. कलियुगात नामस्मरणाला महात्म्य दिलेले, तपाला महात्म्य दिले नाही. पण कलियुगाच्या डोळ्यावरती धूळ साचून टाकून सुद्धा महात्मा तप करतोय. 12 वाजता उभं राहतात, दिवसा 12ला तप मोडतं. मला विशेष वाटलं, एका पायावरती तप करणं आताच्या कलियुगात मात्र शक्य नाही हो. एक वेळ अन्न खायचे, ही काय खायला लावेल? फक्त तेवढंच खायची राहिली, सगळंच खायला लावेल. त्याच्यामुळे परमार्थ करीत असताना ज्या वेळेस तुम्ही म्हणतात आता विशेषण स्वरूपाचं आपलं काय चालू होतं, द्वेष आणि पारखी, हा आपला मुद्दा इथं होता. आणि असं करत असताना किरीट हे जे पारखे असतात, आणि या किरीट म्हणजे भक्त, विशेष स्वरूपाचे भक्त देवत्वाला प्राप्त होतात. आणि ज्याप्रमाणे आता तुम्ही म्हणशाल कौरव 100 होते आणि पांडव 5 होते, पण विरळे होते पांडव. जरी कौरव 100 होते ते वेगळे होते आणि पांडव हे विरळे होते. विशेषण होतं ते. प्रत्येकाला विशेषण असल्याशिवाय साध्य नाही हो काही गोष्टीचं. त्याच्यामुळे जरी जीवन जगत असताना अशा तिमिरांचे डोळे आणि तिमिर ना रोगे होती. डोळ्याला एक तिमिर नावाचा रोग होतो. मान्य करा नाही तर मान्य करू नका, त्याशीच करतोय. पण ज्ञानेश्वरीने सांगितलंय डोळ्याला तिमिर नावाचा एक रोग होतो. आणि तो रोग जर झाला, सर्व काही मिथ्या दिसायला लागतं. प्रपंच मिथ्या, गोम मिथ्य, हे मिथ्य ते मिथ्य. आणि काय परमार्थाला तर असं मिथ्या म्हणतो का परमार्थच यानं उभा केला. ज्ञानदेवी रचिला पायात उभा रे. त्याला असं वाटत सगळं मीच केलं का काय. मग अशी बोललो एक पारायण केलं का माऊलींसोबत बसल्यासारखं समाजाजवळ वाटत. असं न करता, हा भ्रमाच्या भोवऱ्यात न पडता, ज्ञान हे असं आहे, ही दृष्टी तिमिर नावाचा रोग न होऊ देता पूर्वजन्मी सापडलेला जो पाठा असतो तो आपण जपला पाहिजे. मग पांगुळा झालो देवा नाही हात न पाय, बैसलो तयावरी सैराट जाय. सांगायचं तात्पर्य काय,
पांगळा पाठीमागं लिहून ठेवलाय कितीतरी वर्षापूर्वी. मग पांगळा खरंच पांगळा झाला, देवळा बाहेरचा पांगळा मानताय तुम्ही? अहो दे रे बाबा 5 रुपये, दे रे बाबा 10 रुपये. तो पांगळा नाही. मन ताब्यात न लागणे पांगुळा झालो देवा, नाही हात न पाय. बरोबर नाही? डोळे लंपट, पुढचं विशेषण भरपूर सांगितलंय. मुद्द्यापुरता विषय आपण असा घेतला, ज्ञानदृष्टी हरपली, डोळे झापड पडले, आंधळे झाले तुमचे डोळे. आणि ज्ञानदृष्टी जोपर्यंत हरपत नाही तोपर्यंत मनुष्य सिद्ध मानला जातो. आणि ज्ञानाची जर तुम्हाला पारख झाली नाही तर तुम्ही त्या लौकिकतेच्या आळ्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. आणि दृष्टी तुमची आंधळी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्या वेळेस दृष्टी जर तुम्हाला ते तिमिर नावाचा जर रोग होऊ द्यायचा जर नसेल ना, तर तुम्हाला ज्ञान मात्र तुम्हाला जपावं लागेल. आणि ज्ञान जपत असताना एक उदाहरण आठवलं मला, चुटकुला आठवला. ज्या गोष्टीचं ज्ञानच नाही त्या गोष्टीचे विश्लेषण करण्यात मजा नाही. अकबर बिरबलाची बैठक चालू होती आणि बिरबल म्हणाले, अकबर म्हणाले बिरबलाला, ते कुत्र्याला केवढी मोठी जीभ असते, मग त्याने बोलायला पाहिजे ना. काय म्हणे, कुत्र्याला केवढी जीभ राहते, जिभीनं सगळं पाणी पितं, जेवण करतं, मग त्याने बोलायला पाहिजे का नाही? मग बोलायला पाहिजे. मग ते म्हणे 20 वर्षाचा कालावधी द्या आणि 2-3 लाख रुपये मला द्या, मी बोलायला लावतो. मग एकाने म्हणे, अरे बिरबल तुला मारून टाकेल कुत्रा बोलला नाही तर. कसं काय मारेल म्हणे, 2.5 लाख भेटले आणि 20 वर्षात कुत्रा जगत नाही. अकबर आहे आता 80चा, तो होईल 100चा. तो मरवतो का मी मरवतो का कुत्र मरत काय माहिती. ज्ञान विवेक जर दृष्टी जर असली तर ह्या पृथ्वी तलावरती तुम्ही काही पण करू शकतात. असं करीत असताना वाल्मिक ऋषी, त्यांचं जन्मनाव रत्नाकर, वाल्मिक ऋषींचं नाव रत्नाकर. आणि वाल्मिक ऋषी असं करत असताना ज्ञानाची चाऊल झाली, संतांची संगत झाली आणि संतांच्या संगतीपोटी त्यांनी जीवाचा उद्धार केला. आता तिथे सोडून वाल्याकोळी गेला आणि राजनं भरले, नामकं भरले, ते तुम्ही नव्हते, मी पाहिले नव्हतं, दंतकथेला मानणं नाही. फक्त वाल्मिक ऋषी रत्नाकर घेऊ. वाल्मिकीने लिहिलं तसं रामायण झालं. रामाला 1 सेकंद सुद्धा इकडे तिकडे होता आला नाही, तसंच घडलं सगळं. बरोबर आहे की नाही? सांगायचं तात्पर्य काय, तोच वनवास, तेच अरण्य, तोच कांड. बरोबर आहे की नाही? सांगायचं तात्पर्य काय, वाल्मिक ऋषींनी स्वतःच्या जीवाचा उद्धार करून घेतला. नारद महर्षींची त्यांची भेट झाली आणि नारद महर्षींना उत्तर काळामध्ये नारदाची नारदी पण झाली. हे सुद्धा विसरून चालणार नाही. लग्नाची अपेक्षा झाली, रुक्मिणी, म्हणजे पुढचा विषय भरपूर आहे आपल्याला बोलण्यासारखा. आजामेळासारख्या ह्या महान दृष्ट माणसाने त्याने काय केलं, शेवटच्या समयाला स्वतःच्या जीवाचा उद्धार केला. सांगायचं काय, शेवटच्या समयाला तुम्ही देवाला प्राप्त केला तर तुम्ही त्याच्याच स्वरूपाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायचंय मला. आणि आजामेळासारखा पापी मनुष्य नारायण मुलाचं नाव ठेवलं, नारायण देवदूत आले वगैरे, भरपूर ऐकण्यासारखी. कसं आहे, 1 तास उरला खटवांग राया, भाग्य दशेत कशा प्राप्त झाली. अशा उक्तीप्रमाणे आता 1 तासामध्ये तुम्ही काय करू शकतात. आपल्यासारखं आ ऊ कर. एकाचं सांगितलं, आता बाबा तर थोड्या वेळात मरणार आहे, चांगला डॉक्टर बोलवा, करायचं काय. मग बाबा म्हणताय वा म्हणताय, के म्हणताय, वाय म्हणताय, के म्हणताय, लिंबाखाली बाबाला टाकेल होतं. मग आता घरमटाचे दिवस होते, बाबा थकला होता, घरडा लागला होता, पोरं डॉक्टर होते, एक इंजिनियर होतं. म्हणजे चला बाहेरीतला डॉक्टर आणून इंजेक्शन देऊ. 70,000चं इंजेक्शन दिलं. बाबा तर आली 5-10 मिनिटं म्हणशील. म्हणे बाबा म्हणा, येदूळ म्हणत होते वा के म्हणा, वासुदेव म्हणा केशव म्हणा. ते म्हणता कसला वाशांग कसला कशा, ते वासरू केरसुनी खाऊ राहिलं. शेवटच्या समयाला जर तुम्हाला प्रपंच जरा आठवत असला तर तुमचा उद्धार कसा होईल हे देखील तेवढंच महत्वाचं आहे. प्रकृतीचा जर आपण विस्तार जर बघितला तर प्रकृतीमध्ये जीवनाचा उद्धार करण्याकरता ज्ञान तेवढंच महत्वाचं आहे, तेवढी गुरुसंगती महत्वाची आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अतिदेशे. या उक्तीप्रमाणे ज्ञानाचे भरपूर प्रकार आहे. वृत्ती ज्ञान, स्वरूप ज्ञान. आता स्वरूप ज्ञान बघितलं तर दिसतं तसं स्वरूप. वृत्तीचा विचार केला तर पहिले नाटकाचे पात्र असतात. संध्याकाळी चहा प्यायला मनुष्य राहायचा आणि पुढच्या 7 वाजता स्टेजवर गेल्यानंतर तो महिला व्हायचा, बाई व्हायचा. वृत्ती तशी, दृष्टी तशी, सृष्टी. एखाद्याने उदाहरणार्थ रज्जो सर्पो भासे, विचार सागराचा एक प्रबंध आहे. रज्जो सर्पो भासे, जशी तुमची वृत्ती असेल तशी तुम्हाला सृष्टी दिसेल. दुरीचा अंधारामध्ये एखादा सर्पाचा आकार निर्माण होणे आणि त्या सर्पाला तुम्ही त्या दोरीला सर्पाचा भास तुम्ही मानणे. रज्जो सर्पो भासे, विचार सागर असं मोकळ पद्धतीने सांगतं. आणि अशा पद्धतीने सांगत असताना आपल्या दृष्टीने जसं असतात ते वृत्ती ज्ञान. जसं वृत्ती वाचल, एखाद्या झाडाच्या खोडामागे एखाद्या पांघरून घातलेलं
तुमचं बारदान असतं, त्याच्यामध्ये तुम्हाला भूताची किंवा परलोकाची भावना होते, भीती निर्माण होते. अशा पद्धतीने तुम्हाला जशी भावना तशी वृत्ती तसं, आणि स्वरूप जसं स्वरूपाला तुम्ही प्राप्त होशाल तशी स्वरूपाची गुरु तेथे ज्ञान, आणि ज्ञानाची प्रकार ज्ञान, वृत्ती ज्ञान आणि स्वरूप ज्ञान. स्वरूपाला प्राप्त झाला. रामाच्या मंदिरात जर गेला, तुम्हाला जर तिथं राक्षसाची मूर्ती दिसू लागली तर तुम्ही पापी नाही, तुमची दृष्टीच खराब आहे. तिमिर नावाचा रोग नाही, तुमच्या फिट तिमिर बसलेला आहे डोक्यात. देवाचं स्वरूप तुम्हाला जर व्यवस्थित वाटलं नाही, देवाच्या स्वरूपाला तुम्ही चांगल्या पद्धतीने प्राप्त झाले नाही, तर तुमचा तिमिर काही करू शकत नाही आणि ज्ञान सुद्धा काही करू शकत नाही. आणि किती जरी गुरु तुम्ही उघडून जरी पेले, गुरु मरून जरी गेले तरी तुमचा उद्धार होऊ शकत नाही. गुरु पाणी पिना छान के गुरु करना पहिचान के. आताच्या काळात गुरु दगडाखाली गुरु झालेले बाबा, आताच्या पद्धतीने शिष्याने गुरूंना मोठं केलेलं आहे. शिष्याने गुरूंना मोठं केलेलं आहे. चांग मोठमोठाले सेलिब्रिटी काय करतात, त्यांचा आधीच काही कमी नाही, लक्ष्मी त्यांच्या पायात लोटांगण घालते. आणि असे सेलिब्रिटी म्हणजे हिरो हिरोईन क्रिकेटपटू असं काय करतात, मोठमोठ्या संतांच्या पायात पडायला जातात. कारण की संपत्ती असते पण प्रसिद्धी नसते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये. मग एखाद्या संतांचे पाय धरतात, मग त्यांना काय वाटतं, एवढ्या आपल्या जनसामान्यांना काय वाटतं, एवढे मोठे प्रसिद्धी असणारे सेलिब्रिटी जर त्या एखाद्या सामान्य एवढ्या मोठ्या गुरूंच्या पाया पडला, हा गुरु केवढा मोठा असेल. आता ती कोणाची लाल केली हे त्यांनाच माहिती, कुणी कोणाची लाल केली त्यांनाच माहिती. असं करत असताना माझ्या वडिलांची मिरासी ग देवा, वडील उपार्जित आपण गुरु मानले पाहिजे. आई वडिलांना गुरु करा. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज होऊन गेले, योगीराज तुकाराम बाबा होऊन गेले, सद्गुरु जोग महाराज होऊन गेले, नारायणगिरी बाबा होऊन गेले, असंख्य महाराज लोक होऊन गेले. पण आता प्रसिद्ध महात्मा झाले, सिद्ध महात्मा राहिलेले नाही. असं करीत असताना छोटासा प्रसंग सांगतो. 14 एप्रिलमुळे मला थोडासा आठवला महाराज गुरुची, मला एक सहज क्लिक झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्म परिवर्तनाचं चक्र चालू केलं. धर्म परिवर्तन करायचं, धर्माचं परिवर्तन करायचं. विशिष्ट प्रकारचा धर्म या पृथ्वी तलावरती स्थापन करायचा असा विचार करत असताना अनेक धर्माचे प्रसारक आहेत त्यांच्याजवळ यायला लागले, तुम्ही आमच्या धर्माचा स्वीकार करा. इस्लामी येऊ राहिले, इराकी येऊ लागले, भरपूर एवढे ख्रिश्चन त्यांच्याजवळ, आमच्या तुम्ही धर्मात या. पण असं करीत असताना त्यांना या पृथ्वीच्या पाठीवरती विशिष्ट प्रकारचा स्वदेशी धर्म त्यांना उभा करायचा होता. आणि त्या दरम्यान त्यांना गुरु संगती लाभली ती संत गाडगे बाबांची. संतांचा एक शब्द मला गुरु तेथे ज्ञान सांगायचंय. संतांची संगती लाभली, राष्ट्रसंत गाडगे बाबांची त्यांना संगती लागली. फक्त गाडगे बाबांनी एकच शब्द वापरला, डॉक्टर आंबेडकर, जो धर्म स्थापन करायचा तो धर्म स्थापन करा, फक्त स्वदेशी धर्म स्थापन करा. म्हणून स्वदेशी अखंड भारतात असलेला स्वदेशी धर्म म्हणजे बुद्ध धर्माची स्थापना केली. सांगायचं तात्पर्य काय, का गुरुची संगती त्यांना चांगली लाभली, वृत्तीचं ज्ञान झालं, गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन झालं, आणि दर्शनातून समाधान काय झालं, बौद्ध धर्माची स्थापना झाली. प्रकृतीमध्ये जगत असताना आता मधुसूदन सरस्वती तो भाग तो आता वेळ आवरत आली महाराज माझ्या मते. आता सांगण्यासारखं खूप बरोच बोला वाटतं, विषय निघत चालतो. असं चालतं. रामतीर्थ महाराजांचं वगैरे उदाहरण आहे. आता जीवन जगत असताना मनुष्य कसा आहे, आता वातावरण निर्माण झालेलं आहे, हा महात्मा उभा राहिला, तो महात्मा तो भाग आपला नाही. पण रामतीर्थ महाराजांसारखं सुद्धा ह्या महात्म्यांचं असू शकतं. कारण की रामतीर्थ महाराजांनी एका वेश्याच्या घराकडे पाहून एकदा स्मित हास्य दिलं, कारण की ती वेश्या दिसायला सुंदर होती. रामतीर्थ बघत होते, प्रवासादरम्यान त्यांनी प्रदक्षिणा चालू होते, वेश्याच्या घराकडे पाहून, वेश्या बाल्कनीत उभी होती पोर्च्यामध्ये, आणि वेश्याकडे पाहून ते स्मित हसले आणि बघतच राहिले तिच्याकडे. त्यांचे शिष्य वर्ग आले, महाराज काय चळले का काय, आज काही जागा सोडली काय तुम्ही विचाराची? म्हणे नाही. मग या वेश्येकडे असं विस्मयचकित भावनेने का बघता, असा त्यांनी विचार केला. म्हणे माझ्या मनात तसा काय भाव नाही बाबा, पण जनसामान्यांना वाटायला लागलं ना, तुम्ही वेश्याकडे बघताय, तुम्ही तिच्यावरती प्रभावित झाले का काय? म्हणे मी तिच्यावरती प्रभावित नाही झालो. रामतीर्थ महाराज म्हणले, मी तिच्यावरती प्रभावित नाही झालो, मला माझ्या विठुरायासारखी, माझ्या परमात्म्यासारखी तिच्यामध्ये प्रचिती, श्रीकृष्णासारखी प्रचिती दिसली, स्वरूप दिसलं. कारण की मी असा विचार करा,
मी काय देवाला अजून बघितलं नाही. रामतीर्थ महाराज म्हणता बरं का, मी काय देवाला बघितलं नाही, पण ही स्त्री मला वेश्या आहे का काय माहित नाही, पण ही स्त्री इतकी सुंदर असेल तर हिला बनवणारा परमात्मा किती सुंदर असेल, म्हणून मी त्या भावनेने मी तिच्याकडे बघितलं. माझ्या डोक्यात दुसरं काही नाही. पण जनसामान्यांना वाटू लागलो होतो मी तसं करतात. वाटू लागलं तर काय, आया तो वेलकम गया तो भेडकम. गर्दीपेक्षा दर्दी लागतात. 100 पेक्षा 4 जण जरी ऐक असले ना शिष्य वर्गामध्ये तरी मला चालल. अशा करीत असताना भगवान म्हणतात, येर बहुत जोडती किरटी जयाचे भजे भोगासाठी, हे आशा ती मेरे दृष्टी विषयांत झाले अंध मंद झाले. भजन करीत असताना भजन भोगाच्या वासनेने करतात. भोगाच्या आपल्याकडे कोणीतरी आकर्षित व्हावा याकरता तुम्ही कला सादर करत असलात, त्या कलेला शून्य किंमत आहे. परमार्थामध्ये त्याला कलेला किंमत नाही. आणि परमार्थ करीत असताना विषयात सांगायचं तात्पर्य असं, विषयाचा जर आपण विचार केला आणि हे करीत असताना बहुना जन्मा जन्मांते ज्ञानन्मा पदपते वासुदेव सर्वनिमती यत महात्मा सुदुर्लभा. असा मनुष्य जो आत्मा आहे, भगवान श्रीकृष्ण म्हणतात असा महात्मा माझ्या भेटीकरता दुर्लभ आहे. कारण की त्या महात्म्याची मी सेवा करण्याकरता उत्साही आहे. त्या महात्म्याची मला भेट कधी होईल याच्याकरता सांगतात, ज्याच्या प्रतितीचा वाखारा पवाडू तू होय चराचरा, तो महात्मा धनुर्धारला दुर्लभ हाती. ह्या ओळीमध्ये धनुर्धाराचं विशेषण का वापरलेलं आहे, का हे धनुर्धरा, हे अर्जुना, हे महाराजा, तू जसं धनुर्धन ज्या वेळेस तू धनुष्य बाण लावतो आणि जेवढं एकाग्र बुद्धीने त्या बाण सोडण्यापर्यंत, त्या तुझ्या शिकारीपर्यंत, तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्याकरता तू एवढा सिद्ध असतो, एवढा तत्पर असतो, तशा त्या भावनेने जर माझी प्राप्ती करण्याकरता जर सिद्ध आणि तत्पर जर असला तर त्या भावनेतून तू माझ्या प्राप्तीला झाल्याशिवाय तुला कुणी अडू शकणार नाही. म्हणून म्हणतात एर बहुत जोडती किरटी. अशा किरीटी असणाऱ्या, ह्या ओळीमध्ये किरीटी विशेषण वापरलं, किरीटी असणाऱ्या, मनुष्य प्राप्ती असणाऱ्या, देहप्राप्ती असणाऱ्या अशा महात्म्याचं दुर्लभ, म्हणजे जरी भजन भोगाकरता जरी करीत जरी असला, ह्या भजनातून जर त्याने जर शेवटच्या समायला त्याच्या जर मनाला असं जर वाटलं आता मला सुधरायला पाहिजे, आपण पश्चाताप म्हणतो, जर चुकीचे एकच प्रायचित्त पश्चाताप वारंवार केले तर नाही बरं का, एखाद्या वेळेस झाली तर चुकीचं प्रायचित्त म्हणजे पश्चाताप जर केला तर तुम्हाला चुकीला माफी मिळते. आणि भोगासाठी जर भजन करीत, आता भजन ते ओंगाळवाने नरका जाणे चुकेना, तुम्हाला नरकाला गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. जे आशा तिमिर दृष्टी विषयात झाले मंद झाले. मग आशाच्या ह्या तिमिरापोटी, तिमिर नावाचा जर तुमच्या दृष्टीला रोग झाला ना, तर तिमिर नावाचा रोग बाजूला करून त्या आशेच्या पोटी तुम्ही त्या देवाला समर्पित व्हा. काही नवस करून जातात तर कोणत्याच भावनेनं आमच्यावर माझ्यावर जाण्याची मेरासी ग देवा तुझी चरण सेवा साधा. सांगायचं तात्पर्य का, तुकाराम महाराजांना ज्या वेळेस भगवंताने प्रश्न केला की तू काहीतरी माग, म्हणजे माझ्या वडील उपार्जित कुणी मागितलं नाही, मी सुद्धा तसा साहस करणार नाही, आमचं मागण्याचं काय नाही, देवा तूच सांग. काय म्हणले, देवा तूच सांग तुला काय हवंय. म्हणजे नाही तुम्ही सांगा, काहीतरी एवढी सेवा आहे. मग सांगायचं तात्पर्य काय, अनेक फळाची हवा हृदय कामाचा झाला रिगावा, ती तयाची या घमसी दिवा ज्ञानाचा गेला. जसा दिवा असतो, दिव्यामध्ये भेद नसतो. एखाद्याने 25 तोळे सोनं आणलं आणि लग्नाचा प्रसंग आहे, 25 तोळे सोनं लावलं, दिवा लावून ठेवला उजाडा करता, आणि ते झोपी गेले आणि चोर आले. मग आता ते दिव्याला का माहिती चोर आले, मग तो दिवा काय विझून जाणार आहे का, त्याला काय घ्या नाही, आणखी तो प्रकाशित होईल. 25 किलो सोनं आहे बा, 25 तोळे ते घेऊन जाय. दिव्यामध्ये भेद जसा नाही तसा संतांमध्ये भेद नाही. दिवा जसा प्रकाशित आहे, जसा ऊस लावला आणि ऊस तोडणार त्याच्यामध्ये जसा भेद नसतो, लावणाऱ्याला तेवढा गोडा देतो तर तोडणाऱ्याला देतो. वृक्ष तसा आहे, तसाच आहे. टाइम झालेला आहे महाराज, आम्ही 15 मिनिटं लेट आल्यामुळं माफी मागून आम्हाला बोलण्याच्या वगैरे टाइम कळेल नाही, त्याच्यामुळे सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अशा मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि भजनांच्या सहयोगातून अमोल भाऊ कथले आणि सचिन महाराज कासार, भजनी मंडळ मिठसागरे, हरी महाराज यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली चालत असलेला हा सुंदर सप्ताह. आणि या सप्ताहातील माझ्या वाट्याला जी आलेली प्रवचनाची सेवा
मी 7व्या अध्यायावरती 138 क्रमांकाच्या ओळीवरती बोलण्याचा आपण प्रयत्न केला, सोडवली नाही. याच्यामध्ये जे काही चुकीचा असेल ते बाजूला टाकून द्या, चांगला असेल तेच घ्या. आणि झालेली सेवा प्रभू रामचंद्राच्या चरणावरती समर्पित करून, सद्गुरू जोग महाराजांच्या चरणावरती समर्पित करून, योगीराज तुकाराम बाबांच्या चरणावरती समर्पित करून, आणि तुम्ही सर्वांनी माझी बडबड 2 तास ऐकून घेतली, तुमच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एर बहुत जोडती किरीटी जयांची भजे भोगासाठी, जे आशा ती मेरे दृष्टी विषयात अंध झाले मंद झाले. ह्या ओवीचा आपण विचार केला. सगळ्यांनी माझ्या बोलण्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही घरी जाऊन उचकून बघा, चिंतन करा, मनन करा. झालेली सेवा पुनश्च एकदा सर्व श्रोत्यांच्या, मातापित्यांच्या, भगवान रामचंद्राच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्णविराम. विठ्ठल 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 विठ्ठल, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, योगीराज तुकाराम बाबा की जय, सद्गुरु लोक महाराज की जय, गंगागिरीज महाराज की जय.